श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्रोतेहो नमस्कार. श्री पूर्णप्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकरी प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 45व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा मुद्दा आहे इंद्रपुरीचा पराभव. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरे नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. काशीमध्ये एक संन्यासी होता. त्याचे नाव होते इंद्रपुरी. तो वाद निपुण होता. इतरांची मते खोडून काढण्यात त्याने नाव मिळवले होते. त्याच गुरमीत तो श्रीमध्वांबरोबरच्या वादात उतरला. ज्ञान हेच मोक्षाचे साधन आहे, परंतु कर्म हे ज्ञानप्राप्तीचे साधन आहे. अपरोक्ष ज्ञानींनाही कर्म अनिवार्य आहेत. त्यांच्या कर्मामुळे मोक्षातही व्यक्तींना अतिशयानंदानुभूती मिळते, असे एका प्रवचनात श्रीमध्वांनी सांगितले. तेव्हा इंद्रपुरी नामक त्या संन्यासाने तो धागा पकडून श्रीमध्वांना ते सिद्ध करून दाखविण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी कृष्ण संहिता आदी ग्रंथांमधून उदाहरणासाठी वाक्यांचे संदर्भासहित स्पष्टीकरण करून संशयाचे निराकरण केले. मोक्षाचे साधन म्हणून कर्माच्या स्थानामानाबद्दल तत्त्वज्ञानाच्या विविध मतप्रणालींमध्ये विविध मते व्यक्त झाली आहेत. मायावादांमध्ये कर्मत्याग हाच मुमुक्षूंसाठी विहित असल्याचे सांगितले आहे. मीमांसाकारांना कर्म हेच तारक वाटतात. काही जण ज्ञानकर्म समुच्चयाने समर्थन करतात. अन्य काही मते कर्माचरण हे केवळ निम्न स्तरावरील अज्ञजनांसाठी मात्र अनिवार्य असण्याचे सांगतात. कर्माच्या स्थानामानाबद्दल प्रामाणिकपणे या सर्व मतांचे निराकरण करून श्रीमध्वदर्शन योग्य निर्णय देते. हे या मताचे श्रेष्ठत्व आहे. साहजिकच इंद्रपुरीला श्रीमध्वांचे उत्तर खोडून काढणे अशक्यप्राय वाटले. अशा प्रसंगी सज्जन जन आपला पराभव स्वीकारून शरण जातात, परंतु त्याने तसे न करता त्याऐवजी दुर्बुद्धीने दुष्प्रेरित होऊन या संदर्भात एक विसंगत शंका उपस्थित करून म्हणाला, ज्ञान या संकल्पनेचा अर्थ आपण विशद करावा. विषयांतर करून तो आपला पराभव झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे श्रीमध्वांनी जाणले. म्हणाले, तू जर ज्ञानी असशील तर त्या शब्दाचा निश्चित अर्थ तुला ज्ञात असेलच. तसे नसल्यास तुला त्याचा अर्थ समजणे असंभव आहे. त्यामुळे तुझा प्रश्नच अनुचित आहे. याप्रमाणे सांगून त्यांनी इंद्रपुरीच्या वाक्याचे खंडन केले. प्रश्न उपस्थित करण्यासाठी वाव असताना प्रश्नांमध्ये प्रामाणिकपणा असावा आणि प्रश्न 4 दोषरहित असावेत. ते 4 दोष म्हणजे स्वव्याहती, असंगती, सिद्धार्थता आणि वैफल्य. तसे नसल्यास प्रश्न उपस्थित करणे हाच अविवेकीपणाचे दर्शन घडवितो. त्यास उत्तर देणे अशक्यप्राय झाल्यामुळे
पराभव स्वीकारण्या वाचून इंद्रपुरीला गत्यंतर नव्हते. वादात हरणे म्हणजे संपण्यासारखेच. श्रीमध्वांनी ज्यांनी भीमावतारात जरासंधास पराभव चाखावयास लावले, त्यांनी आपल्या वैष्णव सिद्धांताची पताका या जरासंधासारख्या इंद्रपुरीचा पराभव करून आणखीन उंचीवर नेऊन फडकावली. श्रीमध्वांच्या वादकौशल्याची ही आणखीन एक अशी दुसरी बाजू. पराभूत होण्याच्या स्तरापर्यंत पोहोचत असताना विवादात विरोधक विषयांतराचा मार्ग अवलंबून पराभव टाळण्याचे चातुर्याने प्रयत्न करू पाहतात. ती गोष्ट बरोबर हेरून त्यांचे दौर्बल्य अधोरेखित करून दाखविण्याचे कौशल्य नसल्यास योग्य बाजू मांडूनही विजयापासून दूर राहण्याची शक्यता असते. तसे घडू न देता प्रतिवाद्याचा तेथेच प्रतिकार करून थोपविण्याचे कौशल्य त्यांनी अशा प्रकारे दाखवून दिले आणि चर्चा पद्धतीवर एक नवीन धडाही शिकविला. हे त्यांचे देणेही अत्यंत दुर्मिळ होय. अशा असंख्य सभा आणि असंख्य प्रकारच्या सभांमध्ये श्रीमध्वांचा सहभाग होता. त्यांच्या प्रत्येक सभेत त्यांनी केवळ श्री वेदव्यास निरूपित वैदिक सिद्धांताचेच प्रतिपादन केले. त्यांनी स्पष्ट केले, विश्वाच्या सृष्टी स्थिती लयादी समस्त घडामोडींचे प्रमुख कारण तो भगवंतच होय. भगवंतच सकल वेदादी शास्त्रांमधून प्रतिपाद्य आहे. तोच सर्वत्र व्याप्त आहे. तो एकमेवाद्वितीय शाश्वत तसेच ज्ञानानंदरूपी आहे. प्रत्येकामध्ये तो बिंब स्वरूप होऊन निवास करतो, दुष्टांचा नाश करतो आणि मुक्तियोग्यांचं रक्षण करतो. त्याच्याहून श्रेष्ठ किंवा त्याच्यासारखाही अन्य कोणीही नाही, कोणत्याही काळी नाही आणि कुठेही नाही. तो ज्ञानानंदादी अनेक गुणांनी परिपूर्ण आहे, अनंत गुणपरिपूर्ण आहे. सत्वादी प्राकृतिक गुणरहित आहे. सत्व रज तमो गुणरहित आहे. दोष दूर आहे. सकलांहूनही भगवंत विलक्षणरित्या भिन्न आहे. तोच सर्वोत्तम असून सर्वोच्च देवता आहे. श्रीमध्व मायावादादी सकल मतांचे विवेचनही करीत आणि ही मते अवैदिक असल्याचेही स्पष्ट करीत. विषय, विचार, युक्ती, उदाहरण, संशय, पूर्वपक्ष, सिद्धांत आणि प्रयोजन अशा व्याख्यानाच्या अष्टलक्षणांनी युक्त असणारे त्यांचे विचार ऐकून सकल मतप्रणालींच्या वादींनी हात जोडून त्यांचे अभिनंदन केले. त्यांचा वाग्विलास ह्यांच्यासाठी जणू शरदाचे सुखद चांदणे होते. आज आपण येथेच थांबून पुढील भाग क्रमशः पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. श्रीमद्वेशांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार.